मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर विकास प्राधिकरण जाहीर केलं होतं। त्यामध्ये 42 गावांचा सुसंगत विकास व्हावा यासाठी कोल्हापूर विकास प्राधिकरणाच्या अनुषंगाने आदेशही देण्यात आले होते। शहरामध्ये समावेश करण्याला ग्रामस्थांचा मात्र कडाडून विरोध आहे। याबाबत शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। काय नेमकी मागणी आपण विधानसभेमध्ये केलेली आहे, लक्षवेधी देखील मांडलेली आहे। आपली मागणी काय आहे? कारण एकीकडे विरोध होतोय तर आपण प्राधिकरणाला पाठिंबा देत आहे। नाही, विषय असा आहे की कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्यानं आंदोलन चालू आहे आणि माझ्या मतदारसंघातील जी गावं हद्दवाढीमध्ये येतात किंवा करवीर तालुका आणि हातकणंगले तालुका या गावांचा हद्दवाढीत याला विरोध आहे आणि ह्याच्यामधला मधला मार्ग म्हणून 16/8/2017 रोजी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण जाहीर केलं होतं, जे सेक्शन 44 च्या अंडर हे प्राधिकरण जाहीर केलं होतं आणि त्याच्यानंतर 19 नंतर हे प्राधिकरण चालू होतं। ह्या 42 गावचा सुसंगत विकास व्हावा यासाठी हे प्राधिकरण त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि त्याला निधी उपलब्ध व्हावा, परंतु 44 खाली प्राधिकरण जाहीर झाल्यामुळं त्या प्राधिकरणमधल्या गावाच्या उत्पन्नातूनच त्या गावांचा विकास करावा अशी त्याची कल्पना आहे। ते सेक्शन 44 मध्ये आहे, परंतु मी 19ला नव्हतो, त्याच्यानंतर मला लक्षात आलं की ह्याला शासनाचा निधी लागू शकत नाही, म्हणून जुलैच्या अधिवेशनामध्ये मी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली। ही गावं शहराच्या बोतींची गावं आहेत आणि मोठी गावं आहेत, ज्यांना कोल्हापूर शहरामध्ये यायचं नाही आहे आणि शेवटी माझी जबाबदारी आहे की त्या गावांना विकास निधी चांगल्या पद्धतीने मिळावा। माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 18 गावं आहेत, अमल माडकांच्या मतदारसंघातली 18-19 गावं आहेत आणि हातकणंगल्यातली 5 गावं आहेत। म्हणून मी गेल्यावेळी लक्षवेधी जुलैच्या अधिवेशनात मांडली की हे कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण हे सेक्शन 42 ऐवजी सेक्शन 40 खाली घ्या की ज्याच्यामुळं PMRTच्या धर्तीवर म्हणजे पुणे प्राधिकरण आणि नाशिक प्राधिकरणाच्या धर्तीवर याला राज्य सरकारमार्फत निधी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।